नमस्कार. कसे आहात सर्वजण? मस्त मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तर आहे ना, आजचा जो व्हिडिओ आहे तो असा असणार आहे की आपण आहे ना नवीन देवघर घेतले. ते लाकडाचं आहे की किंवा इतर कशाचं आहे ते मी सविस्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. पण त्याचसोबतच मी हे सुद्धा सांगणार आहे की आपण देवघराची स्थापना कशी करू शकतो किंवा मी कशी हे देवघराची जी नवीन देवघराची जी स्थापना आहे ती मी कशी केली आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि देवघराची जी स्थापना करत असताना आपण काय काय सेवा करू शकतो किंवा कुठले मंत्र म्हणू शकतो, काय म्हणू शकतो, या सगळ्या गोष्टी आहे ना मी याच व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, कंटिन्यू असाच बघत राहा. चला स्टार्ट करूयात. कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर आहे ना, कालच मी देवघर आपल्या ज्या जागेवर ठेवायचं होतं तिथे मी गोमूत्राने जी फरशी आहे ती पुसून घेतली होती आणि सगळं घरभर गोमूत्राचं पाणी जे आहे ते शिंपडलं होतं. आता आहे ना, आज देवघरात गोमूत्राच्या पाण्याने पूर्ण देवघर छान असं शुद्ध करून देते असं म्हणतात. आपण जे गाईचं गोमूत्र वापरून ज्या काही सेवा करत असतो ना, तर त्या एकदम सुखमय आणि शांतिकारक, त्याचसोबत आपल्याला सुफल देणारं असतात. आपलं छान होतं. जे आपण कुठलंही कार्य करत असताना गोमूत्राशिवाय ते करत नाहीत. जिथे गोमूत्र शिंपडतो तिथं पवित्रता मानलं जाते. आता बघा, आपली जी गाय आहे त्या गायीमध्ये श्रीकृष्णांचा वास आहे असं म्हणतात. 33 कोटी देवांचा वास आहे. त्यामुळे आपलं जे गाईचं गोमूत्र आहे त्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्याच्यामुळे कुठलंही कार्य करत असताना किंवा घरात विटाळ वगैरे काही जरी आलं तर आपण ते गोमूत्राचं पाणी शिंपडतो. तर अशा गोष्टी असतात. म्हणून आहे ना, मंदिर जे आहे ते मी छान असं पुसून घेतलं आहे. आंब्याच्या ढगाळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कुठलीही आपण कलश स्थापना करत असो, कुठलीही पूजा करत असलो तर तिथे आपल्याला आंब्याचा ढगाळा लागतोच. तर आहे ना, म्हणून आंब्याचा ढगळा जो आहे तो मंदिरावरती ठेवला आणि आपल्याला लागतील तेवढी पाणी आपण मंदिरात ठेवूयात. आणि आपल्याला जो आंब्याचा ढगळा आहे तो मंदिरावरती ठेवायचा आहे. त्यालाही खूप मान्य आहे, खूप प्राधान्य आहे आणि खरंच खूप चांगलं वाटतं आंब्याचा ढगळा आपण मंदिरावरती ठेवला. बघा, आपलं एखादं कार्य असतं त्यावेळेसुद्धा आपल्या दारात आंब्याचा ढगळा असतोच. मग आपण मंदिर स्थापना करतोय. मंदिर म्हणजे आपल्या शरीराचा एक विशेष भाग आहे, आपलं हृदय आहे. आपल्या घराची जेवढी पॉझिटिव्हिटी असते त्या मंदिरामध्ये असते. आपल्यामध्ये जेवढी पॉझिटिव्हिटी असते त्या मंदिरामध्ये असते. आणि मंदिराची स्थापना करत असताना आपल्याला या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. आता सगळ्यात अगोदर मी मंदिर तर पुसून घेतलं. यानंतर आता आपल्याला काढायचं आहे कुंकवाचं स्वस्तिक. कुंकवाचं स्वस्तिक म्हणजे ते शुभचिन्ह आहे स्वस्तिकचं. कुंकवाचं स्वस्तिक काढायचं, साईडनं 2 रेषा ओढायच्या, त्याच्यावरती थोडासा अक्षता तांदळाचा आणि हळदी कुंकू लावून त्याची पूजा करायचं, त्याला नमस्कार करायचा. आणि आपल्याला हे स्वस्तिक काढल्याच्या नंतर आहे ना, आपल्याला नमस्कार करायचा आणि मग आहे ना, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ओम महालक्ष्मी नमो नमः. ओम विष्णुप्रियाये नमो नमः. ओम धनप्रदाये नमो नमः. ओम विश्वजनने नमो नमः. अशा मंत्राचा सुद्धा आपल्याला जप करायचा असतो. तर आहे ना, यानंतर आहे ना, आपल्याला लाल किंवा पिवळ्या रंगाचं जे ब्लाऊज पीस आहे ना, तर ते अंथरून घ्यायचं आहे आपल्या मंदिरामध्ये. तर छान असं ब्लाऊज पीस अंथरून घेतलं आणि देवबाप्पांना नमस्कार केला. आणि छान वाटतं हे सगळं करताना. आपल्या घरात नवीन मंदिर आहे आणि तुम्हाला सांगायचं आहे, आपलं जे मंदिर आहे ते वुडन बायचं आहे. खरं तर आहे ना, ॲक्रेलिक्समध्ये खूप जास्त डिझाईन्स असतात, बनवतासुद्धा येतात. पण आहे ना, मला ॲक्रेलिक्स नको होतं, ते एकदम प्लॅस्टिकसारखं दिसतं. त्याच्यामुळे मी ॲक्रेलिक्स नाही घेतले, वुडन बायचं घेतलं आहे. छान मटेरियल आहे, सॉफ्ट आहे आणि एकदम मऊ असं, म्हणजे छान आहे. आता आपण देवबाप्पांची स्थापना करतोय तर साक्षात्कार नको का? मग आहे ना, साक्षीला म्हणून देवाचा दिवा लावला आणि देवबाप्पांना दिवा लावला आणि आता त्यानंतर नमस्कारसुद्धा केला. दिव्याला हळदी कुंकू लावून घेतलं. अशा दिव्याच्या खाली आपल्याला आसनसुद्धा द्यायचं आहे तांदूळाचं आणि त्यानंतर आपल्याला देवाला नमस्कार करायचा सुद्धा असतो. तर आहे ना, या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. आता ॲक्रेलिक्समध्ये ना फक्त स्वामींची जी फ्रेम आहे ना बॅक साईडला, तर ती आहे डिझाईनमध्ये आणि पुढं शुभ लाभ एक बनवून घेतले. बाकीचा जो साईडचा भाग असेल, अजून बॅकलासुद्धा असेल, तर आहे ना तो पूर्ण वुडन बायमध्ये आहे. ड्रॉवर आहे तो सुद्धा नैवेद्यासाठी सगळं काही वुडन बायमध्ये बनवले. छान आहे मटेरियल आणि म्हणून म्हटलं आता आपल्याला हेच घ्यायचं आहे. आपल्याला देवघर जे आहे, आपलं जे हृदय आहे तर ते आपलं एक देवघर आहे आणि तिथे आपल्याला प्रसन्नता वाटली तर आपलं घरसुद्धा प्रसन्न होतं. आणि खरं सांगू का, आपण मंदिरात जेव्हा सेवा करतो, काहीतरी करतो, तर आपलं पूर्ण घर मंदिर बनल्यासारखं आपल्याला असं वाटतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी मनानं करा, श्रद्धेने करा, खरंच खूप छान वाटतं.
आता आहे ना आपल्याला सगळे देव जे आहेत अगोदरच मी घासून ठेवली होती. आता फक्त गोमूत्राच्या पाण्याने धुवायची आणि आपल्या देवघरामध्ये स्वच्छ कोरडे करून ठेवायचे आहेत आणि त्यांना फुलं वगैरे व्हायचे आहेत. खरं तर आहे ना आपण हे सगळं करत असताना 16 वेळेस श्रीसूक्तम असं म्हणायचं असतं. हिरण्यवर्णम असं म्हणजे जे श्रीसूक्त आहे ना तर ते म्हणायचं. तर आहे ना बघा, श्री स्वामी समर्थ आहेत, श्री बाळकृष्ण आहेत, श्रीकृष्णाय वासुदेवाय नमः. आपण प्रत्येक मूर्ती आपल्या हातात आहे. तर श्रीकृष्णाय वासुदेवाय नमः आता बाळकृष्णाचे आहे. यानंतर स्वामींचे येईल तर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ देवाय नमः किंवा श्री स्वामी समर्थाय नमः. तर आपल्याला जे वाटेल ते आपण म्हणायचं आहे. किंवा तुम्हाला तुमच्या कुलस्वामिनी देवीचं सुद्धा नाव घेतलं तरी चालतं. म्हणजे तुमची कुलस्वामिनी कुठली असेल ते, तर माझी आहे ओम श्री कुलस्वामिनी देवीय नमः, यल्लामाई देवीय नमः, यल्लामाई देवीय नमः, ओम श्री महालक्ष्मी देवीय नमः, ओम श्री महालक्ष्मी देवीय नमः. तर असं म्हणत म्हणत आपल्या या सगळ्या सेवा करायच्या असतात. आणि ना छान अशा कोरड्या कपड्यानं गोमूत्राच्या पाण्यानं देवबाप्पा सगळी धुवून घेतली, कोरडेसुद्धा करून घेतली. एवढं सगळं करत असताना प्रसन्नता, जी काही मनाला शांती लाभते ना ती वेगळीच असते. आपलं नवीन देवघर आहे ते स्थापन करतोय. साईडला एक एक आंब्याचं जे पान आहे तेही ठेवून दिलं आहे. तुम्हाला वाटत असेल खूप मोठा आणि खूप मोठा व्हिडिओ झाला आहे. खरं तर याच्याहीपेक्षा खूप मोठा होता, पण एडिटिंग कटिंग करून हा कुठेतरी छोटासाच झाला आहे. पण तुमच्यासाठी मोठाच असेल असं वाटत असेल तर असं वाटून घेऊ नका, कारण की यामध्ये आपल्याला जी काही माहिती आहे ती मिळतेच आहे. त्याचसोबत आपण कधीतरी घर घेतलं आहे किंवा देवघर करायचा विचार जरी करत असाल ना तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा. आणि ना माझी तब्येत जरा म्हणजे व्यवस्थित नाही आहे, सर्दी आणि कंटिन्यू शिंका येते, त्याच्यामुळे व्हिडिओ एडिटिंग करताना स्टॉप घ्यावं लागतं आहे. त्यामध्ये आमचे बाळं जरा जास्तच त्रास देतात, बडबड करतात. पण थोडंसं समजून घ्या. एवढ्या ह्याच्यातून पण मी व्हिडिओ एडिटिंग करते किंवा बनवते. तर खरंच म्हणजे खूप म्हणजे छान वाटतंय. तुम्ही आता एखाद्या देवाची सेवा करा, बघा तुम्हाला कसं वाटतं. म्हणजे तुम्ही पारायण वाचा, एखादा ग्रंथ वाचा, ज्ञानेश्वरी वाचा. तर बघा श्रावणात येतोय, गुरु लीलामृत असेल, श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ असेल, त्याचसोबत इतर कुठले ग्रंथ असतील, पारायण असेल, श्री स्वामी समर्थ सारामृत असेल, तुम्ही वाचा. बघा तुमच्यामध्ये जी वेगळी पॉझिटिव्हिटी एनर्जी निर्माण होईल ना ती वेगळी असणार आहे. आणि तुम्ही स्वतःचे निर्णय घ्यायला सक्षम व्हाल. म्हणजे तुम्हाला जे काय करायचं असेल ना तुम्ही ते करण्यासाठी एकदम सक्षम व्हाल. एवढी एनर्जी या ग्रंथामध्ये असते, एवढी खूप पॉवर असते. तुम्हाला प्रश्न पडला असेल की ना आजीचं देवघर काय करणार किंवा काय करेल त्याचं, तर आहे ना मी त्याचं व्यवस्थित जे काही करायचं आहे ना ते करेल आणि ते तुमच्यासोबत शेअर करेलच. पण तुमचे काय सजेशन असेल तर नक्कीच तुम्ही कळवू शकता. आणि हा व्हिडिओ व्हायरल होईल का नाही किंवा किती लोकांपर्यंत पोहोचेल मला माहीत नाही. फक्त मी एडिटिंग करते, तुमच्यापर्यंत पोहोचवते. आता कधी काय होईल मला माहीत नाही. पण देव करो सगळं काही चांगलं होत हीच देवाकडे मी प्रार्थना करते. आणि माझं काम म्हणजे बघा, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. आता आपण बघा ह्या हे जे भजन आहे तर आहे ना यातून आपण जसं कर्म करतो आणि आपल्याला या जीवनात काय करायचं आहे ते आपण ठरवायचे. आणि आपण जे ठरवतो तर वेगळा संघर्ष असेल, वेगळा मार्ग असेल, जो देव दाखवतो ना ते सगळं योग्यच असतं. पण कधी आपल्याला सगळ्या गोष्टी करूनही आपल्याला त्याचं फळ जे आहे ते लवकर भेटत नाही. त्यामागचं सुद्धा वेगळं कारण असतं. तुम्हाला सांगते, मी देवाला मागितलं आणि देवाने मला पटकन दिलं आहे असं कधीच झालं नाही. आणि जेव्हा पण मी पटकन मागवण्याचा प्रयत्न केला आहे पण ते माझ्या हातातून आलेला घास, तोंडात गेलेला घास माघारी निघल्यासारखा झाला आहे. पण देवाने थोडं लेट दिलं पण चांगलं दिलं, ह्यातच मी खुश असते. कुठलंही असू द्या, माझं जीवन असू द्या, माझा संघर्ष असू द्या, काहीही असू द्यात, मी जे काही कार्य करते ते सुद्धा असू द्यात, जे मला लेट भेटतं ना ते चांगलंच असतं. देवघरातच सांगते, 2 वर्षापासून मी बरेच बघितले. तर मला ते
सगळी देवघर चांगले असतात. देवघरामध्ये वेगळी एनर्जी असते, एक पॉझिटिव्हिटी असते. देवघर हे आपलं घराचं एक हृदय आहे, आपलं हृदय आहे देवघरसुद्धा. आणि ते देवघर गेल्यावर मला आवडायची पण काही ना काही कारणानं ते म्हणजे नको असं व्हायचं. अशा गोष्टी बरंच सारं घडत असायचं. मग आहे ना, आपण आता बरेच दिवस वाट बघितली, त्यानंतर देवघर मिळालं तर असं वाटतं हे देवघर फक्त माझ्यासाठीच बनलं आहे. जेव्हा मी फोटोज बघितले तेव्हा मला असं वाटलं की कसं बनवलं आहे, काय बनवलं आहे. 3 पायऱ्या सांगितल्या होत्या तर त्यांनी 2च बनवल्यात. का बनवले असतील बरं? तर आहे ना, सगळ्या गोष्टी त्या दुकानदाराकडून जाणवल्या. त्यांनी पण ताई करून सगळं समजून सांगितलं, म्हणजे पटवलं. आणि परत मी जसं बनवून घेतले, मला जसं पाहिजे होतं तसं मला मिळाले. यात मी समाधानी झाले आणि खरंच खूप छान वाटते. एक पॉझिटिव्हिटी वाटते, छान वाटतं. आपल्या ज्या देवाच्या वस्तू असतात ना, आपलं देवघर असतं घरामध्ये, तिथल्या सगळ्या वस्तू छान असल्या ना एक छान वाटतं. आणि ना, अगोदरचं देवघर माझं थोडंसं हे झालेलं होतं, भुसा वगैरे आलेला. पण मला चिडचिडी खूप जास्त व्हायची, म्हणजे असं देवपूजा करताना मला शांतता वाटायची नाही. तुम्हाला माहिती आहे, माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी बरंच काय देवाचं माझं काही ना काही करणं चालूच असतं. आता बऱ्यापैकी आता श्रावण येईल आणि इथून पुढे आपल्या काही सेवा असतील त्या पण होत राहतील. त्या मी तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करेल. काही गोष्टी मला नाही जमल्या तर नाही करणार. पण तुम्ही माझं चॅनेल आहे ना, सबस्क्राईब करून ठेवा. मी जे काही चांगलं करते ना ते तुम्हाला बघायलासुद्धा भेटतं. या यूट्यूबच्या माध्यमातून बऱ्याच माझ्या मैत्रिणी मला भेटल्या, नवनवीन यूट्यूबर्स भेटले आणि छान वाटतंय कुठेतरी. आपलं आपलं चॅनेल खरं आत्ता सध्या छोटं आहे, एक दिवस एवढं मोठं होईल की आपण विचारही करणार नाहीत असं होईल, असं माझं स्वप्न आहे, माझं मन मला सांगतं. कारण की बघा, आपण कर्म चांगले करतो. तुम्हाला माहिती आहे, माझा कंटेंट एकच असतो. आपण स्वामींविषयी काय सांगू शकतो, आपण देवाविषयी काय माहिती देऊ शकतो, या सगळ्या गोष्टी मी इथे शेअर करत असते. त्याचसोबत समोरच्याला एक वेगळी एनर्जी, एक कॉन्फिडन्स वाढेल असं आपण काय करू शकतो, या सगळ्या गोष्टी मी इथे देण्याचा प्रयत्न करत असते व्हिडिओच्या माध्यमातून. देवबाप्पा बघा किती गोड दिसत आहेत. प्रत्येक देव गोमूत्राने धुतला आहे. फोटोसुद्धा गोमूत्रानेच्या ह्याने फडक्याने पुसून काढलं आहे पाण्यात बुडून. आणि आपल्या दिव्याला नमस्कार केला आहे. आणि कुलस्वामिनीचं नाव घेऊन कुलस्वामिनीचा कलशसुद्धा आपल्याला इथे स्थापन केला आहे. तांब्यावरती छान स्वस्तिक काढून, हळदी कुंकवाचे टिपके काढून, छान असा नारळसुद्धा नवीन घेऊन त्यालासुद्धा हळदी कुंकू लावून छान पूजन केलं आहे. आंब्याचं मस्तपैकी ढगळा मंदिरावरती मांडला आहे. आणि एवढं सगळं बघून एकदम असं पावित्र्य, महालक्ष्मी आई घरी आल्यासारखं वाटतंय आणि छान वाटतंय. तर असं असतं ना, आपण जेव्हा एखादं बघतो, आपल्याला काहीतरी करायचं आहे, आपण एखादं स्वप्न बघतो, काहीतरी करायचं आहे, सहजासहजी मिळत नाही, जाणून घ्यायचं त्याच वेळेस आपल्याला आत्ता भेटलं नाही ना, नक्की देवाच्या मनात काहीतरी आहे. संकेत ओळखून जायचा. थोडंसं उशिरा भेटेल पण त्याचं फळ जे आहे एकदम आपल्याला जसं पाहिजे तसंच मिळेल, असा देवावरती विश्वास ठेवायचा. आणि विश्वास सगळ्यात मोठा आपला विश्वासाचा पाय आहे. म्हणजे विश्वास ठेवला आपण नाही ना, नेहमी बघा, आपण पैशाला आकर्षित करण्यासाठी काय म्हणायचं, तर देवाला म्हणायचं, देवबाप्पा, पैसा माझा मित्र आहे, तो माझ्या हातामध्ये रोज येतो आणि रोज जातोसुद्धा, म्हणजे येतो पण आणि जातो पण. पैसा तू माझा मित्र आहेस. सकाळी म्हणायचं, संध्याकाळी म्हणायचं. बघा तुम्ही एक काय वाटतंय तुम्हाला. आणि कधी म्हणायचं, सकाळी 11:11 एक इच्छा बोलायची, किंवा संध्याकाळी 11:11 अशा इच्छा बोलायची. बघूयात काय होतं आहे. कंटिन्यू 21 दिवस करून बघायचं नक्की काय होतं. याच्याने आपलं थोडंसं एखादं 2 मिनिट म्हणजे जाईल एक्स्ट्राचा. पण बघा, किंवा एरवी जरी करून बघितलं असं, जेव्हा वेळ भेटेल तेव्हा बघा करून काय वाटतंय ते. तर पैशाशिवाय कुठल्याच गोष्टीचा खेळ नाही. आता 16 वेळेस श्रीसूक्त म्हणायचं असतं, गुलाबाच्या पाकळ्या वगैरे हे ते सगळं टाकायचं आणि मग म्हणायचं. पण एवढ्या मला गुलाबाच्या पाकळ्या भेटल्या नाहीत. एक गुलाबाचं फूल मी देवांना ठेवते, दुसरं गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या करून सगळ्या देवतांवरती वाहते. देव समजून घेईल. आणि माझ्या पद्धतीने मला जेवढं काही शक्य असेल ना, मी तेवढं सगळं करण्याचा प्रयत्न केला. नैवेद्यामध्ये सुद्धा गवारीच्या शेंगा, चपाती, केळी ठेवली, त्या सगळ्यांवरती तुळशीची पानं ठेवली.
धनलक्ष्मी कुंजन सेवा करताना करायची माझी खरंच खूप इच्छा आहे. कधी महालक्ष्मी आई करून घेईल माहिती नाही. वाटीत थोडंसं तांदूळ टाकलं, त्याच्यावरती हळदी कुंकू, परत नंतर त्याला एक एक गोमती चक्र, एक एक कवडी, असं पैसे नाणे ठेवून मी त्याची पूजा केली. त्याला हळदी कुंकू लावून दिलं. सगळ्या देवांना फुलं वाहते आणि ओम श्री महालक्ष्मी देवी नमः. महालक्ष्मी देवीला प्रसन्न करून घ्यायचं एक म्हणजे तिचा मंत्र खरंच खूप प्रभावी आहे. ओम श्री महालक्ष्मी देवी नमः. शुक्रवारी म्हणा, मंगळवारी म्हणा, आणि छान वाटतं हे सगळं करताना. आपण लक्ष्मी कुंजनची सेवा घेणं थोडंसं महाग आहे, पण प्रभावशालीसुद्धा आहे असं मी ऐकलंसुद्धा. तर स्वतः केल्याशिवाय, अनुभव घेतल्याशिवाय काही कळलं नाही, पण बरंच आपण ऐकतो की प्रभावशाली आहे. बघूयात कधी देव देतोय, कधी ती सेवा माझ्यापर्यंत येईल आणि देवाने माझ्याकडून ते व्यवस्थित करून घेतलं. आता देवाने मला बुद्धी दिली की तू हे कर, मग मी ते केलं. आता आहे ना, आपण ज्या जागेवरती देवघर ठेवले ना, त्याच्या बॅक साईडला म्हणजे भिंतीवरती कुंकाचं स्वस्तिक काढलं आणि तिलाही नमस्कार केला. आणि तिथे आता महालक्ष्मी आई आणि तुळजाभवानी मातांचे फोटो ठेवते. सगळ्या देवतांवरती गुलाबांच्या पाकळ्या टाकल्यात आणि झेंडूची फुलं, गुलाबाच्या पाकळ्या, आणि असं केलं. आणि सगळ्या देवतांना नमस्कारसुद्धा केला आहे. बघा किती छान दिसतंय. खाली मस्त स्वामींची माळ आहे, त्याच्यावर झेंडूची फुलं, त्याच्यावर परत गुलाबाचं फुल असं. आणि हे बघा स्वामी खरंच खूप छान दिसत आहेत, मस्त मोरपीस, ह्या सगळ्या गोष्टी. आणि रांगोळी खरं तर आहे ना, लक्ष्मीची पावलं काढायची होती, पण मला ती हे खराब झाली माझी बऱ्याच दिवस झालं आणि दुकानात गेल्यावर बऱ्याच ठिकाणी भेटलीच नाहीत. आणि श्री महालक्ष्मीचं आहे माझ्याकडे साचा, पण ते सापडणं झाला. आता देवाची इच्छा काय असेल ते. अशा पद्धतीने माझी पूजा झालेली आहे. बघा महादेव, भोले बाबा, पांढरी फुलं वाहिलीत त्यांच्यावरती. आणि सगळ्यात अगोदर पूजा करताना आहे ना, मी श्री गणेशाची स्थापना केली सुपारीच्या रूपात. आणि ती सांगायची तुम्हाला लक्षातच नाही. श्री गणेशाय नमः म्हटल्यानंतरच आपण कुठलंही पूजा करतो ना, त्यावेळेस श्री गणेशाय नमः असंच म्हणायचं असतं, कारण की ती सेवा देव मानून घेतो. तर मला आजचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन माहिती बघण्यासाठी, नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी आपलं चॅनेल सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल लाईक शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आणि फुलांची डिझाईन मीच बनवली आहे. किती छान दिसते बघा, एकदम भारी दिसते. थँक्यू सो मच व्हिडिओ पाहिल्याबद्दल. बाय, टेक केअर.